नमस्कार मित्रांनो. पारू 3 डिसेंबर प्रोममध्ये पारू आणि आदित्याला अवॉर्ड मिळणार असतो आणि तो घेण्यासाठी दोघं एकत्र जाणार असतात. त्यामुळे पारू खूप आनंदित असते. सावित्री तिला सांगते, तू आदित्य सरांसोबत गेली ना, सगळं सांगून टाक. पारू, ही शेवटची संधी आहे. जर एकदा अनुष्का मॅडम आणि आदित्य सरांचं लग्न ठरलं तर तू त्यांना काहीच सांगू शकत नाही. पहिले तर पारू गोंधते, नंतर म्हणते, ठीक आहे सावित्री आत्या, मला आदित्य सरांशी बोलावंच लागणार. पण मला लई आनंद होतो. मला आणि आदित्य सरांना एकत्र पुरस्कार मिळणार. त्या आनंदात ती आदित्यच्या बेडरूममध्ये जाते. इकडे दामिनी खास खुश असते, कारण पारूने सांगितल्याप्रमाणे तिच्यावरचा पुरस्कार दामिनी घेणार असते. आणि हे सांगण्यासाठी ती अहिल्याकडे जाते आणि म्हणते, वहिनी, मला पारू बोलली हां, का तिने घेणार पुरस्कार, तिच्यावरचा पुरस्कार मी घ्यायचा. आता दामिनीकडं सगळेच बघायला लागतात. दामिनी म्हणते, काय झालं, मी घेऊ शकते ना, काही हरकत आहे का? अहो, मी पण दामिनी किर्लोस्कर आहे. आईले म्हणते, दामिनी, हा पुरस्कार पारूला मिळाला, तुला नाही. आणि ज्याला पुरस्कार मिळतो तोच माणूस घेऊ शकतो. दामिनी म्हणते, वहिनी, असं काहीच नाही. त्या लोकांना काय कळणार मी पारू आहे की दामिनी? श्रीकांत म्हणतो, आईल्या, हे बरोबर आहे. आता सगळेच दामिनीला गाल्यातल्या गालात हसतात. पारू बघते तर बेडवर आदित्याचा कोट ठेवलेला असतो. ती हातात घेऊन म्हणते, आदित्य सर या कोटमध्ये सुंदर दिसतात. ती आता कोट छातीशी पकडते आणि त्यावर मान टाकून डोळे झाकून म्हणते, असं वाटतं तुम्ही माझ्या लई जवळ आहात. ह्या कोटातून मला तुमच्या प्रेमाची ऊब जाणवते. तेवढ्यात मोबाईल बघत तिथून अनुष्का जात असते. तिला पारूचा आवाज येतो आणि ती आत बघते तर पारूच्या छातीशी आदित्याचा कोट असतो. आता अनुष्का बघते आणि शॉक होते. असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.